सो या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, मेकॅनिझम ऑफ आरडीएनए टेक्नॉलॉजी. ओके, आरडीएनए टेक्नॉलॉजी म्हणजे काय? आरडीएनए म्हणजे काय बघा, आरडीएनए दॅट मीन्स रिकॉम्बिनंट. आर स्टँड्स फॉर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. बरोबर आहे. आरडीएनए म्हणजे काय? रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. राईट. आता रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी, रिकॉम्बिनंट म्हणजे काय? रिकॉम्बिनेशन्स काय असणार आहे, त्याच्यामध्ये दोन गोष्टी एकत्र. बघा की रिकॉम्बिनेशनचं मिनिंग काय? रिकॉम्बिनेशन्स म्हणजे ज्या वेळेला दोन गोष्टी एकत्र येतात आणि त्या एकरूप होतात त्यावेळेला आपण त्याला काय म्हणणार आहे? रिकॉम्बिनेशन. आता पुढे काय शब्द आहे? डीएनए, डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. बरोबर आहे. त्याचं रिकॉम्बिनेशन्स आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या सेल्स घ्यायच्या आहेत, त्या दोन वेगवेगळ्या सेल्स मधला डीएनए आयसोलेट करायचा आणि डीएनए आयसोलेट केल्यानंतर काय करायचं, तर त्या दोन डीएनए एकत्र करायचं. बरोबर आहे. जेणेकरून ते जे दोन डीएनए आहेत ते काय होणार आहेत? एकत्र होऊन एकजीव होऊन ज्या होस्ट सेल मध्ये आपण टाकणार आहे त्या होस्ट सेल मध्ये गेल्यानंतर त्या मल्टिप्लाय होतील. बरोबर आहे. मग बघा आरडीएनए टेक्नॉलॉजी दॅट इज अ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. आता याच्यामध्ये किती स्टेप्स आहेत बघा. द स्टेप नंबर फर्स्ट मेकॅनिझम मध्ये आपण काय बघणार आहे, कशा पद्धतीने घडतं. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की बेसिक गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो की बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशन नंतर आपण बघितलेलं आहे ऍप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ऍप्लिकेशन्स मध्ये डिटेल एवढं बघितलेलं नाही, पण आरडीएनए टेक्नॉलॉजी मध्ये आपण काय बघितलेलं आहे? टूल्स युज्ड इन रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये आपण पहिला टूल्स बघितलेला आहे डिफरंट डिव्हाइसेस. बरोबर आहे. डिफरंट डिव्हाइसेस मध्ये पहिलं बघितलेलं आहे जेल इलेक्ट्रोफोरेसिस आणि दुसरा बघितलेला आहे पॉलिमरेज चेन रिॲक्शन्स. त्याच्यानंतर आपण बघितला एन्झाइम्स. एन्झाइम्स मध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की त्याच्यामध्ये न्यूक्लियस नावाचा एक ब्रॉड ग्रुप आहे एन्झाइम्सचा. न्यूक्लियस नावाचा एन्झाइम्स. त्या न्यूक्लियस मध्ये दोन एन्झाइम्स पडतात म्हणजे एक्झो न्यूक्लियस आणि एंडो न्यूक्लियस. बरोबर आहे. आणि मग त्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन एंडो न्यूक्लियस म्हणजे काय हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. राईट. आणि त्याच्यानंतर कॉम्पोनंट होस्ट हे बघितलेलं आहे. राईट. असा हा सगळा सिलेबस पर्यंत बघितलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण ह्या लेक्चरला बघतोय एक्झॅक्ट द मेकॅनिझम ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. म्हणजे ऍक्च्युअली ज्या वेळेला रिकॉम्बिनेशन टेक्नॉलॉजी घडतं त्यावेळेला ते कशा पद्धतीने घडतं हे आपण बघतोय. बरोबर आहे. मग सुरुवातीला तुम्हाला माहित पाहिजे आरडीएनए टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर आरडीएनए टेक्नॉलॉजीला रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं किंवा याला एक सिनोनिम आहे कायनेरिक डीएनए. कायनेरिक डीएनए. राईट. समजा तुम्हाला नीटला असा प्रश्न जर पडला विच एन्झाइम्स आर ब्रॉडली युज्ड फॉर द कायनेरिक डीएनए, तुम्हाला शब्दच माहित नसेल कायनेरिक डीएनए, तर तुम्ही तो जो एमसीक्यू आहे तो सॉल्व्ह करू शकणार नाही. कायनेरिक डीएनए आम्हाला कानावरती पडलेलं नाही त्यामुळे आम्हाला माहित नाही असं बाहेर तुम्ही ते सोडून घेऊन येणार. बरोबर आहे. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीला काय म्हटलं तर कायनेरिक डीएनए. मग आता याच्यामध्ये कुठल्या स्टेप्स इन्व्हॉल्ड आहेत? सो स्टेप नंबर फर्स्ट आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन. आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन. बरोबर आहे. म्हणजे जो डिझायर्ड जीन आहे तो आयसोलेट करायचा. डिझायर्ड जीन म्हणजे जीन ऑफ इंटरेस्ट. राईट. फॉर एक्झाम्पल आता रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी कशासाठी केलं जातं? पहिलं ज्या वेळेला म्हणजे आपण म्हणतो ना मराठीमध्ये शुगर आहे डायबिटीज आहे की नाही. डायबिटीज झालं म्हणजे काय असणार आहे तर आपल्यामध्ये डायबिटीज मेंटेन करणारा एन्झाइम आहे. कुठला आहे? इन्सुलिन. राईट. इन्सुलिन. त्याचं जर कंट्रोल इम्बॅलन्स झालं बरोबर आहे तर आपल्या बॉडीमधलं जे ग्लुकोज आहे किंवा जे शुगर आहे त्याचं तो इम्बॅलन्स होणार म्हणजे काय झाला? डायबिटीज झाला असं म्हणतोय. बरोबर आहे. पण डायबिटीज झाल्यानंतर काय करतो आपण तर समजा आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन सिक्रेट करणं जर हळूहळू कमी करायला लागलं तर आपण पहिलं काय केलं जायचं की इन्सुलिन हे बाहेरनं घेतलं जायचं. बरोबर आहे. आणि इन्सुलिनचा सोर्स काय असेल त्यावेळेला तर घोडा हॉर्स
घोड्याचं स्वादुपिंड असेल त्यातनं ते इन्सुलिन काढलं जायचं, बरोबर आहे, आणि डायरेक्ट इंजिन. आता मला सांगा, घोड्याचं स्वादुपिंड काढायचं त्यातनं इन्सुलिन काढायचं म्हटलं तर घोडा जगेल का? राहणार नाही ना. घोड्याचं स्वादुपिंडातनं ते इन्सुलिन काढायचं म्हटलं तर तो घोड्याला आपल्याला काय करावं लागणार आहे? किल करावं लागणार. असं किती घोडे मारायचे? आणि ते घोड्याला उद्यासारखं बारका आहे का? मारला, काढला इन्सुलिन आणि मग दिला, अवघड आहे तसं, समजलं? मग आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये किंवा रिसेंट जेनेटिक इंजिनिअरिंग थ्रू काय केलेलं आहे, तर पॅनक्रियाज आहे, त्याच्यामध्ये पॅनक्रियाज सेल आयसोलेट केलेली आहे किंवा पॅनक्रियाटिक सेल कल्चर केलेलं आहे, बरोबर आहे, सेल कल्चर केलेलं आहे. ह्या सेल काय करतील? इन्सुलिन तयार करणार आहे, इन्सुलिन सिक्रेट करणार आहे, बरोबर आहे. मग इन्सुलिन सिक्रेट करणारी सेल ही पाहिली आणि त्या सेल मधला काय केला? जीन शोधून काढलं, स्क्रीनिंग केलं. जीनचं काय केलं? स्क्रीनिंग केलं. कुठल्या जीनचं? जो जीन इन्सुलिन सिक्रेट करायला लावतो सेलला, त्या जीनचं काय केलं? स्क्रीनिंग केलं. आता हा जीन कसा बॉडीमध्ये टाकायचा किंवा ह्या जीनला कसं फंक्शनल करायचं, मग ह्याच्यासाठी काय केलेलं आहे बघा. हा जीन स्क्रीनिंग केला, स्क्रीन केल्यानंतर तुकडा सापडला. हा तुकडा किंवा हा डीएनए सेगमेंट काय करतो? इन्सुलिन एन्झाइम सिक्रेट करतो, बरोबर आहे. मग आता इन्सुलिन कसं बनवलं जातं बघा. हा जो जीन सेगमेंट आहे किंवा डीएनएचा सेगमेंट आहे, हा काय करायचं? तर अशा काही बॅक्टेरिया आहेत, त्या बॅक्टेरियामध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए, अशा काही बॅक्टेरिया आहेत त्याच्यामध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए आहे, ज्याला आपण प्लाझमिड असं म्हणणार आहे, जो आपण वेक्टर म्हणून वापरणार आहे. टीव्हीएसच्या गाडीचं नाव वेक्टर म्हणजे माहिती आहे, वेक्टर म्हणजे व्हेइकल, बरोबर आहे. तसं जीन एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जर आपल्याला ट्रान्सफर करायचं असेल, काय म्हणतो बघा, जीन एका सेलमधून काढून दुसऱ्या सेलमध्ये जर आपल्याला ट्रान्सफर करायचं असेल तर तो आपण डायरेक्ट इंजेक्ट करू शकत नाही. डायरेक्ट जर केला तर तो रेप्लिकेट होणार नाही. मग ह्याला काय करायचं आहे? तर बॅक्टेरियल सेल आहे, त्या बॅक्टेरियल सेलमध्ये प्लाझमिड असतं. प्लाझमिड म्हणजे काय? इट इज डबल स्टँडर्ड सर्क्युलर स्पेरिकल डीएनए, बरोबर आहे. आणि तो काय? एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए, म्हणजे बॅक्टेरियाचा जो क्रोमोझोम आहे, बॅक्टेरियाचा जो ओरिजिनल क्रोमोझोम आहे तो सोडून बाजूला बघा, ही बॅक्टेरियल सेल आहे, राईट, आणि हा बॅक्टेरियल डीएनए, समजलं. आणि याच्या बाजूला हा काय असणार आहे? तर प्लाझमिड असतो. म्हणजे बॅक्टेरियल डीएनए सोडून बाजूला हा प्लाझमिड असणार आहे. हा प्लाझमिड सेल्फ रेप्लिकेटिंग आहे, स्वतः रेप्लिकेट होतो. याच्यामध्ये मिक्स होण्याची कॅपॅसिटी असते, पण तो मिक्स होत नाही. कॅपॅसिटी असते, म्हणजे इकडचा तुकडा इकडे येऊ शकतो, इकडचा तुकडा इकडे जाऊ शकतो, कॅपॅसिटी असते, पण मिक्स होत नाही. म्हणजे ते मेकॅनिझम आहे त्या पद्धतीचं, मिक्स होत नाही, बरोबर आहे. पण हा प्लाझमिड स्वतः रेप्लिकेट होणार आहे, कारण डीएनएचे सेगमेंटच आहे ना. मग हा प्लाझमिड सायंटिस्टनं काय केला? आयसोलेट केला प्लाझमिड, राईट. एन्झाईमच्या मदतीने, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईमच्या मदतीने याला क्लीव्ह केलं, तुकडे क्लीव्ह केलं. आणि हा जो इन्सुलिन सिक्रेट करणारा जीन आहे तो याच्यामध्ये इन्सर्ट केला, राईट. आणि हा जो प्लाझमिड आहे, ज्या प्लाझमिड मध्ये इन्सुलिन सिक्रेट करणारा जीन आहे तो कोलाई मध्ये टाकला, कोलाई सेल मध्ये, इस्चेरिशिया कोलाई, बरोबर आहे, ज्याचा मल्टिप्लिकेशन रेट खूप फास्ट आहे, याच्यामध्ये टाकला. याच्यामध्ये टाकल्यानंतर काय होणार आहे बघा ना, एका प्लाझमिडचे 2 प्लाझमिड, 2चे 4, म्हणजे ह्या सेल्स जेवढ्या वेळा मल्टिप्लाय होतील तेवढे तुम्हाला मल्टिपल कॉपीज मिळणार आहेत, बरोबर आहे. आणि ह्या सेल्स म्हणजे कोलायच्या सेल्स नंतर काय करतात? इन्सुलिन सिक्रेट करतात. ह्या सेल्स नंतर काय करणार आहेत? इन्सुलिन सिक्रेट करणार. म्हणजे समजा पेट्री प्लेटमध्ये कल्चर मीडियम आहे, त्याच्यामध्ये भरपूर जर सेल्स कल्चर असेल, म्हणजे कोलायचे सेल भरपूर असतील, तर त्या कोलाई सेल्स पासून नंतर प्रो इन्सुलिन आयसोलेट केलं जातं. प्रो इन्सुलिन पासून प्रो इन्सुलिन आणि प्रो इन्सुलिन पासून इन्सुलिन आयसोलेट केलं जातं, असं मेकॅनिझम. म्हणजे घोडा मारून इन्सुलिन काढणं काय हे सोपं केव्हा सोपं आहे, समजलं.
मग ही रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी, ही जी प्रोसेस आपण बघतोय किंवा ही जे स्टडी करतोय ते रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये पहिली स्टेप्स कुठली आली? आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन्स. डिझायर्ड जीन्स म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, ज्या जीनच्या आपल्याला मल्टिपल कॉपीज करायच्या आहेत किंवा स्टडी करत असताना, रिसर्च करत असताना जो जीन मला चांगला वाटलेला आहे, बरोबर आहे, तो डिझायर्ड जीन्स. म्हणजे थोडक्यात त्याला आपण काय म्हटलं, तुम्हाला रेफरन्स बुक मध्ये आयसोलेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट हा सुद्धा बघायला मिळेल. आयसोलेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट हा सुद्धा शब्द बघायला मिळणार, बरोबर आहे. पण आपण आपल्या सिलेबस प्रमाणे जाऊया. आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन, दिस इज द फर्स्ट पॉइंट, बरोबर आहे. सेकंड कुठला येणार आहे? सिलेक्शन ऑफ वेक्टर. समजा डिझायर्ड जीन मी काढला, मला तो इक्वलायझर मध्ये टाकायचा. कोणाच्या मदतीने टाकणार? वेक्टरच्या मदतीने टाकणार ना, हा वाला. हे जे सांगितलं ना मी तुम्हाला, प्लाझमिड. या वेक्टरचं नाव काय आहे? प्लाझमिड. वेक्टर म्हणून अनेक गोष्टी काम करतात, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्लाझमिड मिळेल, कॉस्मिड मिळेल, बॅक्टेरियोफाज मिळेल, बरोबर आहे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये. आपण घेताना काय घेतलेलं आहे? प्लाझमिड घेतलेलं आहे, राईट. सो सिलेक्शन ऑफ वेक्टर, त्याच्यामध्ये प्लाझमिड. वेक्टर सिलेक्ट केला, पहिल्यांदा आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन घेतला. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट काय आला? सिलेक्शन ऑफ वेक्टर्स. थर्ड पॉइंट इज फॉर्मेशन ऑफ न्यू रिकॉम्बिनंट डीएनए. न्यू रिकॉम्बिनंट डीएनए. हा पॉइंट म्हणजे काय बाळांनो बघा, इन्सुलिन सिक्रेट करणारा जीन, बरोबर आहे. आणि हा बॅक्टेरियल प्लाझमिड, याचा काही संबंध आहे का? हा बॅक्टेरिया मधला डीएनए आणि हा ह्यूमन सेल मधला डीएनए, कुठं रिलेशन आहे का? नाही, बरोबर आहे. पण आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, तर जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं ह्यूमन सेल मधला डीएनए, जीन म्हणजे काय? डीएनए ना, बरोबर आहे. जीन म्हणजे काय? इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए, बरोबर आहे. मग हा ह्यूमन सेल मधला डीएनए आणि बॅक्टेरियल सेल मधला डीएनए, हे दोन डीएनए आपण काय केले? एकत्र केले, बरोबर आहे. आणि ते एकमेकांमध्ये फिट झाले. याला म्हणायचं रिकॉम्बिनंट डीएनए. म्हणजे प्लाझमिड प्लस जीन, बरोबर आहे. याला काय म्हणायचं? रिकॉम्बिनंट डीएनए. मग हा बरोबर आहे. म्हणजे पहिली गोष्ट काय करायचं आहे, तर डिझायर्ड जीन आयसोलेट करायचा. दुसरी गोष्ट काय करायचं आहे? वेक्टर सिलेक्ट करायचा. त्याला कुठली गाडी आवडून बसायला, त्या जीनला ती गाडी ती बाहेर काढायची सेलमधून. तिसरी गोष्ट, तो जीन आणि वेक्टर एकत्र केला की तो झाला रिकॉम्बिनंट. मी तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये जे सांगितलेलं आहे, हे वालं स्ट्रक्चर दिसतंय ना, हे वालं प्लाझमिड प्लस जीन, म्हणजे ब्लॅक कलर मध्ये मी तुम्हाला काय काढलेलं आहे? जीन. रेड कलर मध्ये काढलेला आहे तो वेक्टर. जीन प्लस वेक्टर ज्या ठिकाणी एकत्र असतील ना, याला म्हणायचं रिकॉम्बिनंट डीएनए. समजलं? मग याचं कल्चर केलं जातं, त्याच्यापासून मग प्री इन्सुलिन आयसोलेट केलं जातं, त्याच्यानंतर प्री इन्सुलिन आयसोलेट केलं जातं, नंतर इन्सुलिन आयसोलेट केलं जातं, हे नंतर चालतं. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये ही वाली, ज्याच्यामध्ये आपण दोन डीएनए एकमेकांमध्ये मिक्स करतो आणि एक ह्याच्यामध्ये ठेवतो. समजलं? सो फर्स्ट पॉइंट, आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन. सेकंड वन इज द सिलेक्शन ऑफ वेक्टर. थर्ड वन इज द फॉर्मेशन ऑफ न्यू रिकॉम्बिनंट डीएनए, राईट. आता हा रिकॉम्बिनंट डीएनए तयार केला, तसंच ठेवलं तर चालेल का? नाही. काय करायला लागणार आहे आपल्याला? तो होस्ट सेल मध्ये टाकला पाहिजे ना, ज्याच्या मदतीने तो मल्टिप्लाय होईल. सो फोर्थ पॉइंट इज, बघा कंटाळा येत नाही ना, बघा फोर्थ, transforming of recombinant DNA into host cell. बरोबर आहे. हा जो रिकॉम्बिनंट डीएनए आहे तो होस्ट सेल मध्ये टाकायचा. ट्रान्सफॉर्मिंग रिकॉम्बिनंट डीएनए इनटू होस्ट सेल. कितली स्टेप आली बाळांनो? चौथी. आवाज आला तरी चालेल, ती पण ऐकणारच आहे. समजलं? चौथी. सो ट्रान्सफॉर्मिंग ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए इनटू
होस्ट सेल राईट. अँड लास्ट वन, आता सगळं झालं, जीन काढला, व्हेक्टर मध्ये टाकला, पहिला स्टेप्स जीन काढली, दुसरी स्टेप्स व्हेक्टर मध्ये टाकली, 2 स्टेप्स झाल्या. तिसरी स्टेप्स काय केलं आपण, फॉर्मेशन ऑफ न्यू रिकॉम्बिनंट डीएनए, म्हणजे दोन्ही जीन एकत्र केले. तिसरी स्टेप झाली. चौथी स्टेप आपण हा काय करणार आहे, होस्ट सेल मध्ये टाकणार आहे. ही होस्ट सेलला मल्टिप्लायला चान्स दिला पाहिजे ना, बरोबर आहे. म्हणजे ही जी बॅक्टेरियल सेल आहे, या बॅक्टेरियल सेल मध्ये समजा हा प्लाझमिड टाकला, ज्याच्यामध्ये माझा डिझायर्ड जीन आहे, तो टाकला तर ही होस्ट सेल शांत बसेल का, नाही. ही होस्ट सेल ज्या वेळेला कल्चर मीडियम वरती त्याचं आपण हे करणार आहे, कल्चर तयार करणार आहे, त्यावेळेला याच्या मल्टिपल कॉपीज, थाउजंड्स ऑफ कॉपीज मिळणार आहेत, बरोबर आहे. मग लास्ट स्टेप काय असणार आहे, क्लोनिंग. क्लोनिंग म्हणजे माहिती आहे, क्लोन्स, क्लोनिंग और मल्टिप्लिकेशन. सो लास्ट स्टेप इज क्लोनिंग और मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. म्हणजे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी ही ज्या वेळेला परफॉर्म केली जाते त्यावेळेला ही 5 स्टेप्स मध्ये केली जाते. फर्स्ट वन इज द आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन, सेकंड वन इज द सिलेक्शन ऑफ वेक्टर, थर्ड वन इज द फॉर्मेशन ऑफ न्यू रिकॉम्बिनंट डीएनए, फोर्थ वन इज द ट्रांसफॉर्मिंग ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए इनटू होस्ट सेल, अँड लास्ट क्लोनिंग और मल्टिप्लिकेशन. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का, आहे का. आता याची डेफिनेशन बघा. डेफिनेशन सगळं बघितलं, डेफिनेशन राहिली. रिकॉम्बिनंट डीएनए ची डेफिनेशन बघा. डेफिनेशन काय असणार आहे होय, कोण कोण करतं का, आपल्या निलेश मामाला येतं काय, निलेश मामा म्हणलं 2 मिनिटं मी रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी करतो, थांबा झाला, येणार आहे का, नाही. हे काय टेक्निक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हे कोणालाही जमत नाही. मग काय त्याच्यामध्ये वर्डिंग मध्ये सुरुवातीला येणारच ना, द टेक्निक ऑफ जॉईनिंग ऑफ, बरोबर आहे. जॉईनिंग करतो ना आपण, 2 वेगवेगळे डीएनए एकत्र करतो, त्यामुळे काय येणार आहे डेफिनेशन, द टेक्निक ऑफ joining the DNA fragment, DNA चे तुकडे आपल्याला जोडायचे. सो द टेक्निक ऑफ जॉइनिंग ऑफ DNA फ्रॅगमेंट, बरोबर आहे. DNA फ्रॅगमेंट जोडले की नंतर आपण काय करतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये टाकणार आहे ना मल्टिप्लिकेशन साठी, बरोबर आहे. सो द टेक्निक ऑफ जॉइनिंग ऑफ DNA फ्रॅगमेंट and introducing them into living cells, बरोबर आहे. डीएनए चे फ्रॅगमेंट्स जोडायचे आणि लिव्हिंग सेल्स मध्ये काय करायचं आहे, ऍड करायचं. कुठल्या लिव्हिंग सेल्स मध्ये ऍड करायचे, देयर ॲज दे रेप्लिकेट इटसेल्फ और मल्टिप्लाय इटसेल्फ, ज्या ठिकाणी ते मल्टिप्लाय होते. समजा हा इन्सुलिन तयार करणारा जीन घेतला, वेक्टर मध्ये टाकला आणि माझ्या बॉडीने सेल मध्ये टाकला. माझी सेल डिव्हिजन इतकी फास्ट आहे का, नाही. माझी मसल जेवढी ग्रोथ झाली तेवढी सेल डिव्हिजन होणार आहे, नंतर काय होणार आहे का, नाही. आणि माझ्या बॉडीमध्ये टाकून का उपयोग आहे का त्या जीनचा, नाही. कुठे टाकायचं आहे, अशा सेल मध्ये टाकायचं आहे किंवा अशा बॅक्टेरियामध्ये टाकायचं. मोस्टली ते प्रोकॅरियोटिक मध्ये टाकलं जातं, ज्याच्यामध्ये सेल डिव्हिजनची कॅपॅसिटी फास्ट आहे किंवा ज्याच्यामध्ये सेल डिव्हिजन फास्ट होते, बरोबर आहे. समजते, त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन काय होणार आहे, फास्ट होणार, त्याच्यामध्ये टाकलं जातं. सो द टेक्निक ऑफ जॉइनिंग द डीएनए फ्रॅगमेंट्स अँड इंट्रोड्युसिंग देम इनटू लिव्हिंग सेल्स वेअर they replicates is called rDNA technology or recombinant DNA technology. समजलं. पूर्ण डेफिनेशन काय येणार आहे, बोला. द टेक्निक ऑफ जॉइनिंग द डीएनए फ्रॅगमेंट्स अँड इंट्रोड्युसिंग देम इनटू लिव्हिंग सेल्स वेअर दे रेप्लिकेट इज कॉल्ड recombinant DNA technology.
आता इथपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही डाऊट आहे का? बरं, पाठीमागचं लेक्चर याचा काय संबंध आहे असं वाटतंय का? संबंध आहे, पण एवढं आपल्याला कन्फ्युज म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री सारखं कन्फ्युजिंग नाही, समजणार आहे. बायोलॉजी असंच आहे, तुम्ही जिथून स्टडी करता ना ते समजणार आहे, कारण ते सगळं तुमच्या बॉडीमध्ये किंवा सराउंडिंग असणार आहे. समजलं? डेफिनेशन्स आणि स्टेप्स समजल्या, राईट? आता ऍक्च्युअल मेकॅनिझम किंवा ऍक्च्युअल प्रोसेस काय केलं जातं बघा, वेगवेगळे कलर वापरून करणार आहे. ही एक सेल आहे, ही डोनर सेल आहे. डोनर सेल, डोनर सेल म्हणजे कुठली बाळांनो? ज्याच्यामधनं आपल्याला डीएनए आयसोलेट करायचा आहे, बरोबर आहे? कुठला डीएनए? डिझायर डीएनए आपल्याला आयसोलेट करायचा आहे. म्हणजे अशी सेल आहे ज्या सेलमधून आपल्याला डिझायर डीएनए आयसोलेट करायचे, ती वाली ही सेल आहे, बरोबर आहे? दुसरी कुठली सेल आली? बॅक्टेरियल सेल आली. या ठिकाणी जी ब्ल्यू कलर मध्ये दाखवतोय ती कुठली आली? बॅक्टेरियल सेल. आता मला तुम्ही सांगा, बॅक्टेरियल सेल मधून मी काय आयसोलेट करणार? बॅक्टेरियल सेल मधून मी काय आयसोलेट करणार? प्लाझ्मिड, राईट. काय करणार मी? प्लाझ्मिड. बघा, हा आहे बॅक्टेरियल सेल्सचा न्यूक्लियर डीएनए जो रेप्लिकेट होणार आहे, हा वाला. आणि हा काय आहे? एक्स्ट्रा क्रोमोझोमल डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए, ज्याला आपण प्लाझ्मिड असं म्हणतो, राईट? हा प्लाझ्मिड. हा काय आला? प्लाझ्मिड, राईट? डोनर सेल मध्ये काय असणार आहे? असेच डीएनए असणार आहे ना, बरोबर आहे? असंच काय असणार आहे? डीएनए असणार आहे. तो वेगळ्या कलर मध्ये दाखवतो, ब्ल्यू मध्ये. बघा, हा डीएनए. आता प्रोकॅरियोटिक सेल आहे, त्यामुळे न्यूक्लियस वगैरे असणार आहे का? सायटोप्लाझम मध्ये सगळं विस्कटलेलं असतं, समजतंय? आता काय करणार आहे? एन्झाइम्स मध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, लायसोझाइम्स एन्झाइम्सच्या मदतीनं मी काय करणार? डोनर सेल मधला डीएनए बाहेर काढणार, आयसोलेट करणार, आणि बॅक्टेरियल सेल मधला प्लाझ्मिड आयसोलेट करणार. ओके, सो विथ द हेल्प ऑफ एन्झाइम लायसोझाइम, या सेल मध्ये मी काय करणार आहे? तर हा जो डीएनए आहे, न्यूक्लियर डीएनए ज्याचं मल्टिप्लिकेशन होणार आहे, बरोबर आहे? तो मी आयसोलेट करणार या पद्धतीने, राईट? इथं काय होईल? विथ द हेल्प ऑफ एन्झाइम लायसोझाइम या ठिकाणी आपण काय आयसोलेट करायचं आहे? राईट, प्लाझ्मिड आयसोलेट करायचं आहे, राईट? मग हा वाला प्लाझ्मिड आयसोलेट करायचा झालं? कुठल्या एन्झाइमच्या मदतीनं? लायसोझाइम एन्झाइमच्या मदतीने. आता बघा, एन्झाइम्स मध्ये न्यूक्लियस नावाचा जो एन्झाइम आहे त्याचा एक ब्रॉड ग्रुप आहे. त्या न्यूक्लियस मध्ये दोन प्रकार पडतात, एंडोन्यूक्लियस आणि एक्झोन्यूक्लियस. ते तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये जर बघितलं तर तुम्हाला ते क्लिअर समजणार आहे. त्याच्यामध्ये एंडोन्यूक्लियस नावाचा जो एन्झाइम्स आहे त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक नेम आहे, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, बरोबर आहे? स्टुडंट मधून आपला एक हे आलेलं आहे की जे एन्झाइम्सची व्हिडिओ आहे, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, हे तुम्हाला डबल घ्यायला लावलेलं, ते ह्याची व्हिडिओ तुम्हाला 100% मिळणार आहे, बरोबर आहे? किंवा मी तुमचं ते लेक्चर घेईन. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस नावाचा एन्झाइम्स काय करणार आहे? तर डीएनए ला एका स्पेसिफिक साइटला कट करणार, डीएनएच्या मध्ये एका स्पेसिफिक साइटला कट करणार आहे, त्याला काय म्हणायचं? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, बरोबर आहे? मी काय म्हटलं? न्यूक्लियस नावाचे दोन ग्रुप्स आहेत. बघा, न्यूक्लियस नावाचा दोन ग्रुप आहे. न्यूक्लियस नावाचा एन्झाइमचा ब्रॉड ग्रुप आहे. याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. कुठला? एक्झोन्यूक्लियस आणि पुढचा एंडोन्यूक्लियस, राईट?
एक्झोन्यूक्लियस अँड एंडोन्यूक्लियस. एक्झोन्यूक्लियस मीनिंग बघा, एक्झो मीन्स आउटसाइड. मग जो एन्झाइम्स डीएनए ला बाहेरच्या बाजूला कट करणार आहे किंवा त्याच्या एंडच्या बाजूला कट करणार आहे त्याला एक्झोन्यूक्लियस म्हणायचं. एंडोन्यूक्लियस म्हणजे काय? एंडो म्हणजे इनसाइड. मग जो एन्झाइम्स डीएनए ला आतमध्ये कट करणार आहे, आतमध्ये म्हणजे कुठं? स्पेसिफिक त्याचे एंड सोडून आतमध्ये कट करणार त्याला काय म्हणायचं? एक्झोन्यूक्लियस. एक्झोन्यूक्लियस मध्ये एक स्पेसिफिक एन्झाइम आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. रेस्ट्रिक्शनचा अर्थ काय? मर्यादा. रेस्ट्रिक्शनचा अर्थ काय? मर्यादा. बरोबर आहे. मग आता या रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचं मीनिंग जर बघितलं तर तो डीएनएच्या आतमध्ये, एक एंडोन्यूक्लियस म्हणजे आतमध्ये ना, मग तो डीएनएच्या आतमध्ये कट केलेला आहे, पण कुठं? एका मर्यादित ठिकाणी. मग त्या ठिकाणी पॅलिंड्रोम सिक्वेन्स असतो ना, पॅलिंड्रोम सिक्वेन्स मध्ये तिथं काय स्टिकी एंड्स तयार केले जातात. पॅलिंड्रोम सिक्वेन्स जर नसेल तर ब्लंट एंड तयार केले जातात. हे सगळं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आहे. बरोबर आहे. मग एंडोन्यूक्लियस मध्ये एक स्पेसिफिक एन्झाइम आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. हा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस काय करतो? तर जो डीएनएचा सेगमेंट आहे त्या डीएनएच्या सेगमेंटला एका स्पेसिफिक साइटला कट करणार आहे. स्पेसिफिक साइटला कट करतो. कुठला कुठेही कट केला निघाला घरी असं नसतं. तो एका स्पेसिफिक साइटला कट करणार आहे. मग लायसोझाईमच्या मदतीने आपण डोनर सेल मधला आपला डिझायर डीएनए आपण बाजूला काढला. बॅक्टेरियल सेल मधून आपण लायसोझाईमच्या मदतीने प्लाझ्मिड बाजूला काढला. बरोबर आहे. आता हा डीएनए खूप मोठा डीएनए, याचं स्क्रीनिंग करायला पाहिजे ना. बरोबर आहे. स्क्रीनिंग म्हणजे काय? स्टडी केला जातो. स्क्रीनिंग मेथड मध्ये काय केला जातो? इन स्क्रीनिंग मेथड देयर इज अ सर्च ऑफ डिझायर्ड जीन और डिझायर्ड डीएनए. त्या ठिकाणी डिझायर्ड डीएनए जो आहे त्याचा सर्च केला जातो, शोधला जातो. डिझायर्ड कुठला, अनडिझायर्ड कुठला. बरोबर आहे. माझ्यासारखा सायंटिस्ट असला मी इन्सुलिन इन्सुलिन सिक्रेट करणाऱ्या जीनच्या ऐवजी दुसऱ्या देश शेजारचं जीन टाकलं, का उपयोग आहे का? ती सगळी मेथड फॉलो केली, त्याच्यासाठी लागणारा पैसा वाया गेला. तसं नाही, त्याच्यासाठी स्क्रीनिंग केलं जातं. आणि स्क्रीनिंग मध्ये काय असणार आहे? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या मदतीनं, शॉर्टकट लिहितो मी या ठिकाणी, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या मदतीनं काय केलं जातं? तुकडे केले जातात असे. बरोबर आहे. आणि या ठिकाणी स्क्रीनिंग केलं जातं. स्क्रीनिंग म्हणजे याच्यामधला जो डिझायर्ड जीन आहे तो शोधला जातो. राईट. म्हणजे समजा मी असं म्हटलं की हावाला जो आहे तो डिझायर्ड जीन आहे. हावाला स्क्रीनिंग मध्ये मला सापडला हावाला डिझायर्ड जीन. डिझायर्ड जीन. राईट. अशा प्रकारे. आता या प्लाझ्मिडचं काय करायचं? प्लाझ्मिड आहे तसं गोल ठेवून नाही. बरोबर आहे. या जीनला याच्यामध्ये काय करायचं आहे? फिट करायचं आहे. तसंच मग रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या मदतीनं प्लाझ्मिडचं काय केलं जातं? कट केला जातो. आता याला भरपूर साईट आहे. पॉइंट ऑफ ओरिजिन आहे. बरोबर आहे. ज्याला ओव्हर आय साईट असं म्हटलं जातं. याच्यामध्ये मार्कर जीन्स आहेत. बरोबर आहे. ह्याचं एक्सप्रेशन मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये दिलेलं आहे. याला एका स्पेसिफिक साइटला कट केलं जातं. म्हणजे हा जो प्लाझ्मिड आहे या प्लाझ्मिडला एका स्पेसिफिक साइटला कट करून त्याच्यामध्ये नवीन डीएनए फिट केला जातो. नवीन डीएनए म्हणजे फॉरेन डीएनए. आता याच्यासाठी फॉरेन डीएनए कुठला? अमेरिकेतला डीएनए नाही ना. कुठला? दुसरा डिझायर डीएनए. म्हणजे हा डिझायर डीएनए या प्लाझ्मिडसाठी फॉरेन डीएनए असणार ना. बरोबर आहे. मग बघा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या मदतीने या ठिकाणी आपण कट केलं. राईट. आणि त्याच्याऐवजी काय केलेलं आहे? डिझायर्ड डीएनए जो याला आपण फॉरेन डीएनए असं म्हणणार आहे तो टाकला. मग ज्या ठिकाणी फॉरेन डीएनए म्हणजे डिझायर्ड डीएनए प्लस वेक्टर असणार आहे याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं बोला? न्यू रिकॉम्बिनंट डीएनए. याला काय म्हणायचं? न्यू रिकॉम्बिनंट डीएनए. न्यू रिकॉम्बिनंट डीएनए असं म्हणायचं. राईट. समजलं या ठिकाणी? न्यू रिकॉम्बिनंट डीएनए कसा झाला? तर हा जो डिझायर्ड जीन आहे
तो याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला. या ठिकाणी आपण सरळ म्हणूया डिझायर्ड जीन introduced into वेक्टर बरोबर आहे. जो डिझायर्ड जीन वेक्टर मध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर याला काय म्हणायचं आहे न्यू रिकॉम्बिनंट. आता न्यू रिकॉम्बिनंट डीएनए तयार झाला. ज्या डीएनए मध्ये आपला काय आहे प्लाझमिड आहे प्लाझमिड डिझायर्ड जीन आहे. हा तसाच ठेवून चालणार आहे का नाही. चौथी स्टेप ट्रान्सफॉर्मेशन ऑफ न्यू रिकॉम्बिनंट डीएनए इनटू होस्ट सेल. आता होस्ट सेल घेत असताना आपण कुठली सेल घेणार आहे तर ई कोलाई सेल घेणार आहे. राईट. ई कोलाई सेल ही प्रोकॅरियोटिक आहे ज्याचा मल्टिप्लिकेशन रेट फास्ट आहे. सेल डिव्हिजन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. राईट. बघा हा जो न्यू रिकॉम्बिनंट डीएनए आहे तो याच्यामध्ये काय करायचं आहे इंट्रोड्यूस करायचं. इंट्रोड्यूस करण्याच्या अनेक मेथड आहेत ज्या आम्हाला एमएससी ला आम्ही नुसते ऐकले तुम्हाला 12वी मध्ये आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोपोरेशन टेक्निक आहे बरोबर आहे किंवा जीन थेरपी टेक्निक आहे. राईट. त्या अशा अनेक टेक्निक आहेत ते आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मदतीने मी तुम्हाला जी ओरिजिनल व्हिडिओ असणार ती तुम्ही बघणार आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये कळेल. सो हा जो रिकॉम्बिनंट डीएनए आहे तो याच्यामध्ये मला इलेक्ट्रोपोरेशन टेक्निकच्या मदतीने इंट्रोड्यूस करेल. राईट. आणि हा जर याच्यामध्ये आला झालं ट्रान्सफॉर्मेशन झालं की याच्या काय करायचे मल्टिपल कॉपीज करायचे कल्चर मीडियम वरती ठेवायचे बरोबर आहे ना. कल्चर मीडियम वरती ठेवायचे त्याच्या मल्टिपल कॉपीज करायचे. तर या ठिकाणी छोटे दाखवतो तसे प्रत्येक मध्ये आता ही सेल मल्टिप्लाय झाली की त्याच्याबरोबर सुद्धा हे सुद्धा मल्टिप्लाय होणार ना बरोबर आहे. झालं मल्टिप्लाय. हे झाले आपली लास्ट स्टेप दॅट इज क्लोनिंग अँड मल्टिप्लिकेशन. समजलं. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी मध्ये काय प्रॉब्लेम आहे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी ऍक्च्युअली कुठं आहे या ठिकाणी समजलं. पण हे पुढे आलं रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी झाली की इलेक्ट्रोपोरेशनच्या मदतीनं हा जो रिकॉम्बिनंट डीएनए आहे तो ई कोलाई मध्ये टाकला जातो. ई कोलाई मध्ये टाकल्यानंतर त्या ई कोलाई सेलच्या मल्टिपल कॉपीज मिळवल्या जातात आणि हे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी ज्या प्रोसेससाठी किंवा ज्या गोष्टीसाठी केलेलं आहे ते त्याच्यामधून अचीव केलं जातं. फॉर एक्झाम्पल एन्झाईम्स आयसोलेट करण्यासाठी असेल तर एन्झाईम्स काढले जातात बरोबर आहे. समजलं. कुठला एखादा वेगळा प्रोटीन आयसोलेट करायचं असेल तर प्रोटीनसाठी काढतात समजलं. आता याचे एक्झाम्पल्स बघा. फर्स्ट एक्झाम्पल्स म्हणजे काय बाळांनो कुठं याचा यूज केला जातो कुठं वापरलं जातं. पहिला फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स च्या मदतीने म्हणजे फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स जर मिळवायचे असतील तर बरोबर आहे. दुसरा याच्यासाठी आता अख्ख्या जगात सगळीकडे हे चालू आहे वॅक्सिन्स. राईट. कोरोनाची बघा आता 15-20 दिवसात टोचायला चालू करते बरोबर आहे. किती सक्सेसफुल आहे हजार्डस आहे का ते सगळं नंतर आपल्याला कळेल. त्या ऍक्च्युअली वॅक्सिन्स प्रोव्हाइड करत असताना त्याचं ट्रायल होतं सगळं बरोबर आहे. ट्रायल होतं आणि मग ते दिलं जातं. असं काय प्राण्यांना दिलं जातं तसं डायरेक्ट देत नाही. ट्रायल वगैरे सगळं घेऊन ते वॅक्सिन्स प्रोडक्शनसाठी वापरलं जातं. वॅक्सिन प्रोडक्शन म्हणजे अँटीजेन्स अँटीबॉडीज तयार करतात ते अँटीजेन्स तयार केले
राईट. त्याच्यानंतर जीन थेरपीसाठी जीन थेरपी, राईट. त्याच्यानंतर डीएनए फिंगरप्रिंटिंग, डीएनए फिंगरप्रिंटिंग कशासाठी वापरलं जातं? फॉरेन्सिक सायन्स मध्ये आहे की नाही. तुम्ही वेगवेगळे ते हे जर बघत असाल सीआयडी मध्ये अशी एखादी केस झालेली असते, बरोबर आहे. कपल आहे, त्या कपलमध्ये समजा एखादं म्हटलं हे माझं पोरगच नाही आणि मम्मी म्हणते हे हेच पोरग आहे. आता खरं कोणच समजायचं, आणि त्यावेळेला जर केस झालेली असेल तर ती केस फॉरेन्सिक सायन्सच्या हातामध्ये दिली जाते. तर डीएनए फिंगरप्रिंटिंग म्हणजे आईचा, बाळाचा आणि त्याच्या वडिलांचा डीएनए काय करायचा आहे, तो आयसोलेट केला जातो, त्याचं डीएनए फिंगरप्रिंटिंग केलं जातं आणि मग सांगितलं जातं हे तुझंच आहे, सांभाळ. समजलं. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चरमध्ये कुठे बघा, प्रोडक्शन ऑफ डिझायर्ड व्हरायटीज, राईट. इन दॅट डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी, बीटी कॉटन, पहिलं बीटी कॉटन, बीटी बॅसिलस thuringiensis या बॅक्टेरिया मधला जीन प्लांट मध्ये टाकला जो काय इन्सेक्ट रेजिस्टन्स आहे, बरोबर आहे. मग समजा बीटी कॉटन त्याच्यावरती पहिलं काय व्हायचं तर कापसाचे गोळे खायला, कापूस तयार झाला की लगेच किडे यायचे. किडे आले की ते कापूस सगळं खाऊन टाकायचं. मग कापूस जर खाल्लं तर त्या कापसाचं उत्पादन काय मिळणार, काय नाही. नंतर लोकांना असं समजलं की बॅसिलस thuringiensis हा जो बॅक्टेरिया आहे तो त्या इन्सेक्टना रेजिस्टन्स आहे. सुरुवातीला लोकांनी काय केलं, ते कापूस पेरला की बाहेरून पहिल्यांदा बॅसिलस thuringiensis ची पावडर आणायची, त्याचं वॉटरमध्ये मिक्स करून स्प्रे मारायची, बरोबर आहे. आता काय झालंय, नवीन याच्यानुसार जेनेटिक इंजिनिअरिंग थ्रू बॅसिलस thuringiensis मधला जीन आयसोलेट केला डायरेक्ट. जो जीन इन्सेक्टला रेजिस्टन्स आहे तो जीन आयसोलेट करून तो प्लांटमध्येच टाकला, क्रॉप प्लांटमध्येच टाकला. त्याला म्हणायचं बीटी कॉटन. मग तो आतमधूनच आता परिणामकारक आहे ना. समजा इन्सेक्ट त्या कॉटनला खायला आला की तो कॉटन खाल्ल्यानंतर ते कॉटन त्याच्या गटमध्ये गेलं की ते टॉक्सिन बनतं, किंवा ॲटोमॅटिक बनतो, तिथं वेगळं काय फवारायची गरज नाही. अशा पद्धतीने हे सगळे जे आहे त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. ओके. आता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मदतीने आपण बघतोय ना, त्यामुळे मी याच्यानंतर तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मदतीने दाखवेन. The events of recombinant DNA technology are as follows. The DNA of a donor organism or a gene of interest is isolated and cut into fragments using restriction endonucleases. They are attached to a suitable replicon. Such replicon is known as vector or cloning vehicle, which is nothing but the extra chromosomal circular DNA found in the cytoplasm of Escherichia coli is called a plasmid. The plasmids are the most suitable vectors. The DNA of the vector is cut into fragments using the same restriction endonucleases. Using the enzyme DNA ligase, the DNA fragments of donor and vector are joined together. This process is called splicing. As a result of splicing hybrid DNA or the recombinant DNA, rDNA is obtained. The rDNA is introduced into the host cells such as E. coli, that is Escherichia coli, Bacillus subtilis, Streptomyces, etc. For this, the host cells are treated with the enzyme cellulose, so that the cell wall of host becomes permeable to the entry of rDNA. The host organism follows the instructions of foreign rDNA. It continues to multiply with the foreign DNA or gene of interest. After a short term, this results in a colony of bacteria having rDNA fragments. Each colony is grown separately to obtain the multiplication of rDNA fragments. At the end, we get a number of colonies having
identical copies of rDNA fragments. This is called molecular cloning or gene cloning. Once the gene for the production of human insulin from pancreatic cells is introduced into E. coli, the recipient cell produces human insulin. This is the way by which the human insulin is made to be produced by bacterial cells such as E. coli.